नमस्कार विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा आपण आज जे की मित्रांनो महाराष्ट्र शासनातर्फे होणाऱ्या बीड जिल्हा पोलीस पाटील भरती प्रक्रिया 2026साठी बघा आपण आज या ठिकाणी जे की सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. मित्रांनो बघा, या आपल्या आजच्या जे की प्रश्नपत्रिकेचा भाग आहे 4था. जर तुम्ही मागले आणखीनही 3 भाग या ठिकाणी पाहिले नसाल, त्या तीनही भागाची बघा लिंक मित्रांनो बघा या आपल्या जे की आजच्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही तुम्हाला अवेलेबल करून दिलेली आहे. मित्रांनो बघा, लिंकवर बघा जे की टच करून बघा आपले मागले हे 3 भाग अवश्य अभ्यासून घ्या. आणि नवीन असाल तर बघा याच प्रकारचे सर्व प्रश्नपत्रिका मित्रांनो रोज अभ्यासासाठी आपल्या चॅनलला आताच तुम्ही सबस्क्राईब मात्र या ठिकाणी आताच करून घ्या. ओके. तर बघा मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे काय, तर बघा मित्रांनो पोलीस भरतीला बघा पोलीस पाटील भरतीला मित्रांनो जे काही ठिकाणी विचारण्यात आलेले संपूर्ण प्रश्न मित्रांनो या आपल्या जे की आजच्या भागामध्ये आम्ही पाहणार आहोत. म्हणून मित्रांनो बघा आताच वही पेन घ्या. वही पेन घेऊन बघा हे संपूर्ण प्रश्न संच लिहून घ्या आणि लिहून घेऊन मित्रांनो पाठांतर करून घ्या. ओके. बघा प्रश्न पहिला. हां, तर बघा प्रश्न पहिला. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषद आहेत? तर मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण सध्या किती जिल्हा परिषद आहेत? तर बघा मित्रांनो लक्षात ठेवून घ्या, जे की बघा क्रमांक मित्रांनो 34 बघा मित्रांनो सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जी काय बघा जिल्हा परिषद. मित्रांनो बघा या ठिकाणी सध्या किती, तर आपल्या महाराष्ट्रात बघा सध्या जे की 36 जिल्हे आहेत. लक्षात ठेवून घ्या 36 जिल्हे, 34 जिल्हा परिषद आणि मित्रांनो बघा 358 तालुके आहेत. मित्रांनो बघा या तिन्हीपैकी मित्रांनो एकावर जे की बघा 100% तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके. पुढे बघा यासोबतच बघा मित्रांनो महानगरपालिका बघा जी की आपल्या महाराष्ट्रात सध्या बघा मित्रांनो महानगरपालिका सांगतो, महानगरपालिका या मित्रांनो बघा 29 आहेत. ओके. लक्षात ठेवून घ्या. पुढचा प्रश्न बघा आता दुसरा. तर भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक कोणत्या नावाने ओळखले जाते? तर मित्रांनो बघा आपल्या भारतामधलं जे की सर्वात दक्षिणेकडील टोक कोणत्या नावानं ओळखलं जातं? तर बघा जे की क्रमांक इंदिरा पॉईंट बघा आपल्या प्रश्नाचं जे की मित्रांनो करेक्ट आन्सर असणार आहे. ओके. पुढे राज्यपालाची नियुक्ती कोण करते? तर मित्रांनो बघा राज्यपालाची नियुक्ती ही बघा जी की मित्रांनो क्रमांक राष्ट्रपतीच्या मित्रांनो मार्फत केली जाते. पुढे स्वतंत्र भारतामध्ये लोकसभेची पहिली सार्वत्रिक निवडणूक केव्हा घेण्यात आली होती? तर मित्रांनो बघा स्वतंत्र भारतामध्ये जी की लोकसभेची पहिली सार्वत्रिक निवडणूक ही कधी घेण्यात आली होती? तर ती म्हणजे बघा जी की क्रमांक 1952 बघा मित्रांनो बघा जी की क्रमांक आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी जे की राईट बघा आन्सर असणार आहे. ओके. पुढे भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत? तर मित्रांनो बघा भारतीय राज्यघटनेत आपले एकूण किती परिशिष्ट आहेत सध्या? तर बघा जी की क्रमांक मित्रांनो बघा 12 आपल्या प्रश्नाचं जे की करेक्ट आन्सर या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो बघा नुसतं पाहू नका, पाहता पाहता मित्रांनो बघा हे संपूर्ण काही प्रश्नसंच तुम्ही या ठिकाणी लिहून घ्या आणि मित्रांनो बघा पाठांतर मात्र या ठिकाणी अवश्य करून घ्या. कारण मित्रांनो बघा बघा पोलीस भरतीला बघा मित्रांनो पोलीस पाटील भरतीला जास्त काही मित्रांनो बघा अवघड तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारले जात नाहीत. म्हणून बघा मित्रांनो होईल तेवढे बघा शक्यतो सोपेच प्रश्न या ठिकाणी करून जा. तुम्हाला जास्त काही बघा या ठिकाणी अवघड लेवलचे प्रश्न विचारले जाणार नाहीत. ओके. बघा मित्रांनो पुढे हां महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये एकूण किती सदस्य आहेत? तर मित्रांनो बघा महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये एकूण किती सदस्य आहेत? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक मित्रांनो 78 सदस्य आहेत आणि 288 सदस्य बघा मित्रांनो विधानसभेत आहेत. लक्षात ठेवून घ्या. आपल्या प्रश्नाचं बघा जी की आन्सर क्रमांक आहे 288 आहेत विधानसभा. लक्षात ठेवून घ्या. ओके. 19 आहेत राज्यसभेत आणि 48 आहेत लोकसभेत. ओके. लक्षात ठेवून घ्या. बघा लोकसभेच्या जागा किती विचारलं? 48. राज्यसभेच्या विचारलं 19, विधानसभेच्या जागा विचारलं 288 आणि विधान परिषदेच्या जागा विचारलं तर 78. लक्षात ठेवून घ्या. ओके. पुढे बघा आता मित्रांनो बघा या ठिकाणी एक तुम्हाला मी अत्यंत महत्त्वाची बात सांगतो, तर ती म्हणजे काय मित्रांनो बघा जर तुम्हाला पोलीस पाटील ही परीक्षा बघा पहिल्याच प्रयत्नात पास करायची असेल तर त्यासाठी मित्रांनो बघा या ठिकाणी आम्ही एक जे की 5000 प्लस प्रश्नांचा महाटोकळा या ठिकाणी बघा लॉन्च केलेला आहे. जर तुम्ही समजा अजूनही आपला हा महाटोकळा खरेदी केला नसेल अवश्य खरेदी करून घ्या. खरेदी करण्यासाठी 74 14 93 07
हा आपला क्रमांक आहे. या क्रमांकावर मित्रांनो फक्त आणि फक्त 150 रुपये पे करून व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट शेअर करून टाका. शेअर केल्या 1 मिनिटाच्या आत आम्ही हा महाठोकळा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देणार आहोत. मित्रांनो बघा, हा जर तुम्ही महाठोकळा या ठिकाणी जर बाय करून घेतला तर 100% बघा मित्रांनो तुमच्या ठिकाणी रिझल्ट येणारच आहे. बघा मित्रांनो 150 रुपये बघा मित्रांनो सध्याच्या काळामध्ये जास्त काही रक्कम नाही मित्रांनो, म्हणून बघा वेळ वाया घालू नका. वेळ खूप कमी आहे. लगेच आपला हा महाठोकळा खरेदी करा. खरेदी करण्यासाठी परत एकदा नंबर सांगतो, 74 14 93 07 हा आपला या ठिकाणी क्रमांक आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. 74 14 93 07. ओके, अवश्य बाय करा मित्रांनो, कारण बघा जे की परीक्षेमध्ये 80 पैकी 80 गुण मिळवून देणार आहे मित्रांनो. बघा जे की आपला हा बघा जे की मित्रांनो महाठोकळा असणार आहे. ओके, बघा यासोबत मित्रांनो पुढचा प्रश्न. तर हा बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न. हा तर राज्यपाल यांना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? तर मित्रांनो बघा या ठिकाणी जे की राज्यपाल यांना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? तर मित्रांनो बघा जे की उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बघा जे की क्रमांक एकतर मुख्य न्यायाधीश असतं किंवा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बघा या ठिकाणी पर्यायामध्ये असतो. ओके, जे की बघा क्रमांक बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी जे की राईट आन्सर असणार आहे. ओके, पुढे महात्मा ज्योतिराव फुले यांनी बघा मुलींची पहिली शाळा कधी काढली? तर मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले यांनी बघा मुलींची पहिली शाळा ही बघा जे की 1848 मध्ये मित्रांनो पुणे या ठिकाणी बघा ज्यांनी स्थापन केली होती. ओके, ठेवून घ्या लक्षात. पुढे यासोबत हा मराठीतील पहिले वर्तमानपत्र कोणी काढले? तर मित्रांनो बघा या ठिकाणी मराठीमधील पहिले वर्तमानपत्र हे बघा जे की क्रमांक बाळशास्त्री जांभेकर यांनी काढलेलं आहे. ओके, पुढे समाज स्वास्थ्य हे मासिक कोणी सुरू केले? तर मित्रांनो बघा समाज स्वास्थ्य हे जे काय मित्रांनो बघा मासिक आहे हे बघा जे की क्रमांक बघा जे की रधो कर्वे यांनी मित्रांनो सुरू केलेलं आहे. ओके, जे की बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो क्रमांक ब या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, पुढचा प्रश्न पहा 11वा. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोठे व केव्हा झाली? तर मित्रांनो बघा या ठिकाणी जे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोठे व केव्हा झाली? तर मित्रांनो बघा जे की क्रमांक अ बघा जे की मुंबई या ठिकाणी बघा 1885 साली मित्रांनो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात आली होती. आणि मित्रांनो बघा या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले जर अध्यक्ष तुम्हाला विचारलं तर ते होते बघा जे की मित्रांनो उमेशचंद्र बॅनर्जी हे होते. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढचा प्रश्न बघा आता 12वा. तर कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले? तर मित्रांनो बघा या ठिकाणी जे की कोणतं जे काही मित्रांनो बघा भाषिक राज्य आहे मित्रांनो ते सर्वप्रथम अस्तित्वात आलेलं आहे. तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक ब आंध्र प्रदेश बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी जे की राईट आन्सर असणार आहे. आणि मित्रांनो बघा या आंध्र प्रदेशची जर समजा तुम्हाला राजधानी विचारलं तर ती आहे बघा विशाखापट्टणम ही आहे. लक्षात ठेवून घ्या. ओके, पुढचा प्रश्न. ओके, यासोबत बघा गुजरातची राजधानी आहे गांधीनगर. लक्षात ठेवून घ्या. गुजरातची राजधानी गांधीनगर आणि कर्नाटकची आहे बंगळुरू. लक्षात ठेवून घ्या. पुढे भारतीय नौदलाचे जनक कोणाला समजले जाते? तर मित्रांनो बघा भारतीय नौदलाचे जनक हे बघा जे की क्रमांक छत्रपती शिवाजी महाराज आपल्या प्रश्नाचे जे की मित्रांनो करेक्ट बघा आन्सर या ठिकाणी होणार आहे. ओके, पुढचा प्रश्न मित्रांनो बघा छत्रपती शिवाजी महाराजावरील काही प्रश्न सांगतो. जसं की यांचा जन्म कुठे झाला? तर मित्रांनो बघा जे की पुणे या जिल्ह्यातील बघा मित्रांनो जुन्नर तालुका आहे. या जुन्नर तालुक्यातील मित्रांनो बघा जे की शिवनेरी या किल्ल्यावर त्यांचा जन्म झालेला आहे. ओके, जे की बघा डेट सांगतो 19 फेब्रुवारी 1630 मध्ये त्यांचा जन्म झाला. आणि मित्रांनो बघा जे की 1680 मध्ये मित्रांनो बघा जे की एप्रिल 1680 मध्ये त्यांचा या ठिकाणी मृत्यू झाला. ओके, समजा तुम्हाला जर त्यांचा राज्याभिषेक कधी झाला विचारला तर मित्रांनो बघा त्यांचा राज्याभिषेक जे की 6 जून बघा 6 जून 1674 रोजी मित्रांनो बघा जे की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक बघा रायगड या मित्रांनो बघा जे की किल्ल्यावर मित्रांनो झालेलं आहे. ओके, यासोबत बघा मित्रांनो यांनी जिंकलेला बघा जे की पहिला किल्ला जर विचारला समजा तर ती आहे मित्रांनो बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला म्हणजे तोरणा किल्ला. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे 14 प्रश्न. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कुंभमेळा साजरा होत नाही? तर मित्रांनो बघा या चारीपैकी कोणत्या ठिकाणी बघा जे की कुंभमेळा साजरा होत नाही? तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक 2 वाराणसी या ठिकाणी बघा मित्रांनो कुंभमेळा भरत नाही. ओके, लक्षात असू द्या. या 3 ठिकाणी मित्रांनो भरतो बघा. ओके, पुढचा प्रश्न. पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी प्रमुख धरण कोणते?
तर मित्रांनो बघा पुणे या शहराला जे की पाणी पुरवठा करणारे प्रमुख धरण कोणतं आहे तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो खडकवासला हे धरण बघा जे मित्रांनो मुळा मुळा व मित्रांनो मुठा बघा या दोन नद्यांच्या संगमावर मित्रांनो बसलेलं आहे. ओके, हे तर धरण आहेच. यासोबत मित्रांनो हे जे पुणे शहर आहे बघा मित्रांनो हे पुणे शहर मुळा व मुठा मित्रांनो बघा या दोन नद्यावर मित्रांनो बसलेलं आहे. ओके, लक्षात असू द्या. यासोबत मित्रांनो बघा पुणेला विद्येचं माहेरघर म्हणून देखील ओळखलं जातं. पुढे यासोबत मित्रांनो बघा पुणे ही आपल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी देखील आहे, लक्षात ठेवून घ्या. पुढे पुढचा 16वा महाराष्ट्र राज्यातील पहिले स्मार्ट विलेज कोणते तर मित्रांनो बघा महाराष्ट्र राज्यातील पहिले स्मार्ट विलेज कोणते आहे तर बघा जे की क्रमांक ब बघा हरिसाल या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघा जे की करेक्ट आन्सर होणार आहे. पुढचा पक्ष्यांसाठीचे भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर मित्रांनो बघा पक्ष्यांसाठीचे भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक मित्रांनो क राजस्थान, लक्षात असू द्या. मित्रांनो बघा राजस्थानची राजधानी सांगतो जयपूर ही आहे. ओके, पुढे यासोबत आसामची सांगतो आसामची आहे दिसपूर, लक्षात ठेवून घ्या. कर्नाटकची आत्ता सांगितलं बंगळूर. आपल्या महाराष्ट्राची आहे बघा मुंबई. ओके, पुढचा प्रश्न हां तर पांढरे सोने कशास म्हटले जाते तर मित्रांनो बघा पांढरे सोने हे बघा जे की क्रमांक ड कापूस मित्रांनो यास म्हटले जाते. ओके, तर बघा 19वा प्रश्न महाराष्ट्राचे लोकनृत्य कोणते आहे तर बघा थोडंसं टायपिंग मिस्टेक आहे. तर मित्रांनो बघा महाराष्ट्राचे जे काही बघा लोकनृत्य आहे मित्रांनो ते कोणतं आहे तर बघा जे की क्रमांक मित्रांनो ब लावणी या ठिकाणी बघा जे की ब बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी जे की राईट आन्सर होणार आहे. पुढे शेवटचा प्रश्न बघा मित्रांनो स्वित्झर्लंड हा देश कोणत्या खंडामध्ये येतो तर मित्रांनो स्वित्झर्लंड हा बघा जो काही देश आहे मित्रांनो कोणत्या खंडामध्ये येतो हा बघा शेवटचा प्रश्न. या शेवटच्या प्रश्नाचं योग्य आन्सर तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये बघा मित्रांनो नेहमीप्रमाणे टाईप करून सांगायचं आहे. आणि आपला व्हिडिओ आवडल्यास अपलोडला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणखीन आपल्या चॅनलला बघा सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो याच प्रकारचे दररोज प्रश्नोत्तर अभ्यासासाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.